आम्ही आता मांडलाय तो विषय नक्की नक्की बघतो साहेब आम्ही आम्हाला उपोषण बद्दल लक्षात ठेवा आम्हाला सहकार्य करायचं चालेल ना मी भेटतो त्याचं हाँ, मेरा नाम काजी अब्दुल बासित अब्दुल मजीद है। ये मुरुड जंजीरी के शैक्षणिक ट्रिप आबिदा इनामदार कॉलेज के मुरुड जंजीरा को गई थी और वो ट्रिप में 14 बच्चे गुजर गए, हादसा हो गया। वो हादसे की चौकशी के वास्ते विद्यापीठ ने चौकशी समिती नेमी। चौकशी समितीने चौकशी अहवाल 2016ला सादर केला। 2016 नंतर 2019ला विद्यापीठाने त्यांना दोषी धरून त्यांच्यावर शास्तीची कारवाईचा आदेश काढला। 2019ला त्या आदेशात म्हटले की दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना 3 लाख रुपये वाटप करण्यासाठी आबिदा इनामदार कॉलेजने विद्यापीठाकडे जमा करावे। विद्यापीठाने ते पालकाला वाटप करावे असे आदेशांमध्ये। आणि दुसरं एक शास्तीचा आदेश त्याच्यातच नमूद केला की जे दोषी आहेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राचार्य यांच्यावर कायदेशीर कारवाई करून कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करा। हे 5/9/2019ला आदेश काढले। तर त्याच्यानंतर काही कारवाई विद्यापीठाने केली नाही आणि गेली 4/19 आणि आता 2024 5 वर्ष झाला आम्ही विद्यापीठाला हेलपाटे मारतो, परंतु काय प्रशासन झोपलेलं आहे। आता 15/2/2024 नंतर त्यांनी एक नोटीस काढली फक्त की बाबा आम्ही असा 2019ला आदेश काढला, त्या आदेशावर तुम्ही काय कारवाई केली, एवढंच गुळमुळीत उत्तर दिलेलं आहे। त्याच्यानंतर आता आज एक त्यांनी शास्तीची नोटीस काढलेली आहे, परंतु त्या 5 वर्षानंतर एक शास्ती नोटीस काढून मृत विद्यार्थ्याच्या पालकाला काय न्याय मिळणार। तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनला यांनी पत्र लिहायला पाहिजे की बाबा असं आम्ही आदेश काढलेला आहे, ते आदेश संस्थेने फॉलो केलं नाही तर त्यांच्या ग्रँटमधून ती रक्कम वसूल करावी। आणि ते जे शिक्षकेतर कर्मचारी सध्या त्यावेळेला होते, आता ते एक बहुतेक काय त्याच्यातले सेवानिवृत्तही झालेले असतील, पेन्शन बी खात असतील, वास्तविक ते पेन्शन घेण्याच्या लायकीचे बी नाहीत, कारण ते दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, आमची एवढीच मागणी। हे जे आहे ना मुरुड जंजिरामध्ये जे 14 मुलं पाहून गेले, त्यांचा जीव गेला, त्यासाठी डॉक्टर सलीम बागबान ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचा मी नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि ह्युमन राईटचा मी इंटरनॅशनल व्हाईस प्रेसिडेंट आहे। तर यांना न्याय मिळावं यासाठी मी लढतो आहे। आणि त्यांनी हे पी इनामदार जे आहे ते अतिशय क्रूड स्वभावाचा माणूस आहे आणि त्याचे जवळपास 10,000 कोटीचं त्याचं स्कॅन्डल आहे। तर त्यांनी ह्या लोकांना न्याय द्यावं, यांना पैसे द्यावं, त्यांची जे मागणी ते पूर्ण करावं, अन्यथा मी आमरण उपोषणासाठी बसणार आहे। ऑलरेडी मी 2 तारखेच्या माझ्या पत्रकार परिषदेमध्ये मी ऑलरेडी ते मांडलेलं आहे आणि यांना न्याय मिळाला तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे, त्याची त्यांनी नोंद घ्यावी। आणि